मॉर्निंग. आज आपलं सिक्कीममधला आमचा 8वा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे. आणि आम्ही आज आत्ता नाश्ता करून हॉटेलमधून निघणार आहोत आणि पहिले आमचं फ्लाईट दिल्लीला जाईल, दिल्लीहून मग मुंबईला जाईल आणि दिवसभर आमचा प्रवास आहे आज. आता नाश्ता करून निघायचंच आहे. चला, आता आपण दार्जिलिंगहून बगदोरा एअरपोर्टला चाललो आहे आणि जाता जाता रस्त्यात एक साईट सीन करायचं आहे. चला दाखवतो तो कुठला आहे. या बतासे लूपला 50 रुपये तिकीट आहे सगळ्यांसाठी आणि हे स्मारक त्या शहीद लोकांचं आहे ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, ज्यांनी वेगवेगळ्या युद्धात भाग घेतला आणि अमर झाले. त्यांच्या यासाठी 1995 मध्ये हे बांधलं गेलं स्मारक. हे त्या जवानांचे नाव आहे ज्यांनी ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन हिफाजत, ऑपरेशन पराक्रम ह्या सगळ्या याच्यामध्ये यांनी भाग घेतला आणि ते देशासाठी शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ हे आहे. आपण जेवढा वेळ थांबू, जर का असेल नशिबात ट्रेन येईल तर ती पण दाखवतो. इथे ती जी रेल्वे ती 90 डिग्रीमध्ये गोल गोल वरती येते. हा त्या टॉय ट्रेनचा रूट आहे. इंतजार इंतजार इंतजार. आता ते टॉय ट्रेनचा इंतजार आहे. काल रोपवेचा इंतजार होता, आज टॉय ट्रेन. पण आज जास्त थांबता नाही येणार कारण आज आम्हाला जायचं आहे. प्लेन सापडायला पाहिजे. रस्त्यात ट्रॅफिक असेल तर प्रॉब्लेम येईल. तरी पण 10 मिनटं थांबतो, बघू. श्रुती, मिळाली ट्रेन? काढली शूटिंग? पण चढता नाही आलं त्यासाठी एक दिवस मुक्काम करायला पाहिजे होता अजून. मग आपण रेल्वेची मजा घेतली असती. कारण त्याच्या तिकीट साठी पण खूप वेळ थांबावं लागतं. इथे हाच प्रॉब्लेम आहे. ऑनलाईन तिकीट नाही आहेत, हाच प्रॉब्लेम आहे इथे. सगळे इथे लाईन लावून तिकीट काढावे लागतात. चला, आता बगदोरा एअरपोर्टला जायचंय. आम्ही आता बागडोगरा एअरपोर्टला आलोय. चेक इन करतोय. एअर इंडियाचं फ्लाईट आहे आमचं. चला, आता इथून बागडोगरा टू दिल्ली प्लेन आहे 2 वाजता, 2:25 चला, आता बोर्डिंग करतोय आणि दिल्लीला जाईल ते विमान. आता फ्लाईटमध्ये आम्हाला जेवण आलंय. आज एअर इंडियाच्या फ्लाईटने आम्ही बागडोगरा टू दिल्लीला येत होतो. फ्लाईट लँड होणारच व्हील पण निघाले, तेवढ्यात परत टेक ऑफ घेतलं फ्लाईट. जवळजवळ 1 तास आकाशात गिरट्या घालत होतं. त्यानंतर ते लँड झालं आणि तेव्हा सगळ्या प्रवाशांचा जीवात जीव आला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून देवाचं नाव घेऊन पायलटचे अभिनंदन केले.
लाईफ टाईम लक्षात राहिला असा जबरदस्त अनुभव आला. आजचा हा अनुभव कधीच विसरणार नाही असा होता. रामचंद्र की पायलट की. आता असा इन्सिडेंट झाला की आमचं विमान लँड करत होतं, म्हणजे इवन त्याचे व्हील वगैरे पण निघून गेले आणि आता लँड करणार तेवढ्यात काहीतरी झालं वेदरमुळे. आमच्या पायलटनं परत वरती घेतलं, तर ती जी क्रिया थोडं खाली येऊन परत वरती घेणं, परत तिरपं येणं, तर त्यावेळेस सगळे पॅसेंजर घाबरून गेले. जरा स्थिर झाल्यानंतर पायलटचा मेसेज आला की असं प्रॉब्लेम झाला. काय होतं भाऊ? सर्व देव आठवली, घर आठवलं, काकू बापू सर्व आठवले. आज आमच्या फ्लाईटमध्ये प्रत्येकाला सगळे देव आठवले. अर्धा तास म्हणजे सुरुवातीला लँड 1 तास झाला. अरे बापरे. लँड केलं, लँड करत होता सुरुवातीला आणि त्यांनी चाक पण खाली निघाले. आता काही 1 मिनिटात पोहोचणार तेवढं त्यांनी परत वरती घेतलं आणि त्यानंतर वरती 1 तास फिरत होतं. 1 तास फिरत होतं आणि काय प्रॉब्लेम होत होता, खडखड 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 असं काही काही होत होतं. सगळ्यांना देव आठवले. शेवटी जे खाली प्लेन आलं खाली त्यावेळेस मग सगळ्यांनी टाळ्या वाजल्या, श्रीरामांचा जय जयकार केला आणि सगळ्यांनी श्वास सोडला. काय म्हणतात त्याला, निश्वास सोडला, डीप ब्रीथ. हा सूर्यनमस्कार. यस, सूर्यनमस्कारच्या सगळ्या स्टेप. पुढच्या फ्लाईटसाठी का? पुढच्या फ्लाईटसाठी वातावरण चांगलं पाहिजे. भले उद्या उडू म्हणा. परत 1.5 तास हवेत उडायचं. बरे ना, तुला फुकटात 1.5 तास जास्त भेटलं. म्हणजे ते असं चला, लाईफ टाईम साठी एक्सपिरियन्स झाला. आता मी इतक्या वेळेस फ्लाईट म्हणजे प्रवास केला आहे, पण कधीच असं झालं नव्हतं एवढं डेंजर. 1 तास 1 घंटा त्याच्यावर एक लेख लिहिता येईल मोठा. या आपल्याला परत पुढच्या महिन्यात जायचं फिरायला. येशील ना? आता किती देव आठवले. हे मुलं आहे ना, हायजेनिक नाही खाणार. हे बर्गर किंग, मॅकडॉनल्ड्स आणि हे ते काही काही खातात. आता कुठं चालले? हा, मॅकडीला ना. आता मॅकडी का? बघ इकडं बघ. हो हो, तुम्ही जे खाणार ते. काय प्रॉब्लेम? प्रत्येकाला एक बर्गर. नाही एवढं नाही, 2च आण. त्याला तेच म्हणते, तो म्हणे 2, ओनली 2. जा, बघू ना, चांगला लागला तर परत घेऊ. मॅकडी शोधून काढलं त्यांनी एअरपोर्टला. अगदी बर्गर किंग मध्ये गेले, अजून दुसरीकडे गेले, पण आता मॅकडी शोधलं नाही तर आले. सुखरूप मुंबईला पोहोचलो.